गुड मॉर्निंग गाईज. सो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर डेली ब्लॉग नंबर आहे आपला 99. तर जो पण नवीन आपली चॅनल सबस्क्राईब करा, लाईक वगैरे करा, कारण की लाईक वगैरे करा तुम्ही विसरत आहे तर पुन्हा एकदा लाईक करा. आणि आपली आज पहिली ऑर्डर लागली आहे दिवा मार्टची. तर लेट्स सी ती ऑर्डर द्यायची आपल्याला दातेलीला. तर जाऊया फटाफट ती ऑर्डर द्यायला. आणि आज ऑर्डर पण लेट झाल्यात, 8:30 वाजल्यात आणि पहिली ऑर्डर भेटली आपल्याला. तर चला गाईज, ही बघा रोजच्या सारखी आपली पहिली ऑर्डर दिवा मार्टमधून घ्यायची होती, ती घेतली आहे. मी आता जायची आपल्याला पाटील गॅलेक्सी जायला. आणि आज जस्ट असं बाहेर आलो रोडवर बघितला तर इथे 2-3 डंबर दिसले साई पालखीचे. आता आय थिंक आज साई पालखी निघणार आहे. इथून आय थिंक 6 दिवस लागतील बट शिर्डीला पोचायला. तर बघू आता आपले मित्र पण जाणार आहेत त्या पालखीला. तर ते भेटले तर विचारले किती दिवस लागतात आणि कसा काय एक्सपिरियन्स असतो त्यांना. तर जाऊया पहिला आधी आपण आपली ऑर्डर कंप्लीट करूया आणि जर भेटले तरच पुढचं आपण विचारणार त्यांना. तर बघूया. तर चला गाईज, पहिली ऑर्डर कंप्लीट आणि दुसरी ऑर्डर पण आता जस्ट पिकअप केली आहे दिव्याच्या चंद्रांगणमध्ये. हे बघा तुम्हाला दिसत असतील साई पालखीचे पब्लिक. जिकडे तिकडे बघतो ना, जसं जसं ऑर्डर द्यायला झालं आहे तसं तसं भाई तिकडे बघतो तिकडे आहे. म्हणजे टी शर्ट आणि ट्रॅक कंपल्सरी दिल्या सगळ्यांना. तर आपली पहिली ही जी ऑर्डर आहे ती कंप्लीट करूया भाई चंद्रांगणमध्ये, नाही तर ही लेट व्हायची. आणि त्यात पण आज ऑर्डर भरपूर. तर दुसरी ऑर्डर आहे आपली 9 वाजतात, बरोबर 9:15 वाजतात. चला गाईज, ही बघा आपली तिसरी ऑर्डर. दुसरी ऑर्डर चंद्रकांतची दिली आणि आता परत तिसरी ऑर्डर तिथलीच भेटली आपल्या चंद्रकांतमध्ये, त्याच स्पेसमध्ये द्यायचे. तर जाऊया फटाफट. आता तिथलं बॅकग्राऊंड दाखवू नाही शकलो कारण की आता पूजा पण आहे ना, त्यामुळे बॅकग्राऊंड वगैरे सॉन्ग वगैरे लावले. गाईज चलते फिर से वन मोर जैसे जगा ऑर्डर लागते आपण तो 4 नंबरची ऑर्डर आहे गाईज. तर ती द्यायची आपल्याला मुंब्रा कॉलनीमध्ये. तर जाऊया फटाफट 4 नंबरची ऑर्डर. काय ती बघा, चौथी ऑर्डर घेतली, नाही सॉरी 5वी ऑर्डर आहे ही आपली. जशी घेतली ना त्याचा कस्टमरने अशी कॉल केला स्वतःहून, कारण की ती ऑर्डर ही जी ऑर्डर होती ती मुंब्रावाली न्यायची होती. बट कस्टमर बोलला सद्गुरुनगरमध्ये अशी एक बिल्डिंग आहे तर तिकडे ही ऑर्डर द्यायची आहे. तर नशीब भाई कस्टमरला फुल इज्जत आहे ना, तर आम्ही आता त्या ॲड्रेसवर जाऊन परत रिटर्न यावं लागलं असं मला. फायनली 5वी ऑर्डर आपल्याला लागलेली आहे. मगाशी बोललो ती 5वी ऑर्डर, बट ती 5वी ऑर्डर नाही होती, मोजायला जरा चुकी झाली. आणि आता 5वी ऑर्डर लागली बिकानेर स्वीटची, ती द्यायच्या बरोबर मुंब्रा कॉलनीत. ती वारेकर स्कूलच्या इथे द्यायचे. जाऊया फटाफट ती आता ऑर्डर घ्यायच्या बिकानेर स्कूल लगेच, कारण की ती ऑर्डर बनायला टाईम बी नाही लागत, रेडी असतात ते आयटम. तर फटाफट लाईक वगैरे करा गाईज. 5 ऑर्डर झाले तर 5वी ऑर्डर होईल आता आपली. तर जेवढे ऑर्डर होतात तेवढे जर लाईक झाले ना भाई बरं वाटेल. बट तुम्ही लाईक करायला विसरतात, परत एकदा सांगतो लाईक करा अँड सबस्क्राईब पण करा. गाईज ही बघा आपली 6वी ऑर्डर आहे. टोटल आपल्याकडे आता 3 ऑर्डर आहेत. आणि ट्राफिक बघा काय चालू आहे, मजबूत ट्राफिक आहे, मजबूत. लास्ट टाइम सारखीच नशीब गाडी जयेश हॉटेलच्या इथे लावली आहे. तर आपल्याकडे आता टोटल 3 ऑर्डर आहे. एक तिकीट आहे आणि एक हातात आहे आणि एक जयेश हॉटेलमधून घ्यायची आहे. तर हे बघा गाईज 3 ऑर्डर. सगळ्यात पहिली ऑर्डर ही होती, ही दुसरी आणि ही तिसरी. तर तिन्ही ऑर्डर एकत्र द्यायचे आहेत आपल्याला. आता किती वेळ लागेल काय माहिती नाही 3 ऑर्डरसाठी. तर लवकरात लवकर द्यायचं ट्राय करणार आहे 3 ऑर्डर. चला गाईज 5 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. अजून 2 ऑर्डर आहेत माझ्याकडे. एक पोलीस चौकीच्या इथे द्यायचे आणि एक सिद्धिविनायक गेटच्या इथे. तर जाऊया, मग टोटल आपल्या 7 ऑर्डर कंप्लीट होतील. चला तर काही 6 ऑर्डर आपल्या कंप्लीट झाल्या आहेत फायनली. आणि 7वी ऑर्डर जी आहे ती आता जस्ट कस्टमरचा कॉल आलेला. काय करणार, एका टायमाला 3-4 ऑर्डर होत्या, त्यामुळे कुठचे ना कुठचे ऑर्डर लेटच होते. तर जाऊया डायरेक्ट. आता ही लास्टची जी ऑर्डर आता माझ्या आहे 7वी, तर ती कंप्लीट करायची आहे. आणि आता जसं येत होतं ना तेव्हा प्रश्न संकुलची तर साई पालखी होती, तर तिकडे आता होती. त्यानंतर मंदिराकडे जाईल. आता मी बघू मला किती वेळ लागतो त्या पालखीच्या इथं पोचायला. 7 ऑर्डर कंप्लीट आणि परत 8वी ऑर्डर भेटली लगेच ऑन द स्पॉट. घ्यायचे कोल्हापूरमधून आणि द्यायचं आपल्याला 6व्यामध्ये. तर जाऊया फटाफट कोल्हापूरच्या इथे, कोल्हापूर डोसेला, आणि मग घेऊ आपण ऑर्डर. तर काय पण बोला गाईस, आता आज तर ऑर्डर आहेत ना नॉनस्टॉप, म्हणजे आतापर्यंत तर नॉनस्टॉप कंटिन्युअसली ऑर्डर भेटत आहेत. थोडं पण म्हणजे असा टाईम वेस्ट नाही होता की ही ऑर्डर दिली 10-15 मिनिटानंतर ऑर्डर आली. लेटची आता परत 9वी ऑर्डर लागली आपल्याला कोल्हापूर डोसेची, ती BR नगरला. आणि असंच जर कंटिन्यू ऑर्डर राहिल्यानंतर बरं वाटतं जरा नॉनस्टॉप ऑर्डर पण मारायला. तर चला गाईज 9वी ऑर्डर पण कंप्लीट झाले आहेत आणि परत 10वी लगेच भेटली आहे, जयसुधाची आहे. ती द्यायची आहे मोरेश्वर कॉम्प्लेक्सच्या इथे. अँड आजची आपली टोटल 10वी ऑर्डर आहे.
अँड जाऊ आता डायरेक्ट देसुदाला. आपला गाडीचा जो पेट्रोल होता तो कालच भरलेला, काल 300चा पेट्रोल भरलेला तो संपलेला आहे. आणि नक्कीच सेफ्टीसाठी पेट्रोल घेऊन ठेवलं आहे मी, दाखवतो तुम्हाला. अचानक मध्ये मला वाटलेलं पेट्रोल संपेल, तर या 2 बॉटल घेतल्यात मी. तर यामधली मी आता ही जी बॉटल आहे ती टाकणार आहे पेट्रोल गाडीत. तर आता बघूया आपण एवढ्याशा बॉटलमध्ये किती पेट्रोल ऑर्डर मारतो. तर बघा या 2 बॉटल होत्या मी सेफ्टीसाठी घेतलेल्या. तर आता बघूया या 2 बॉटलमध्ये आपण किती ऑर्डर मारतो. आपल्या जवळ झाल्यात 10 ऑर्डर कंप्लीट आणि 1 ऑर्डर लागली आहे. यामध्ये आपण किती ऑर्डर मारतो ते तुम्हाला दाखवणार आहे. चला तर गाईज पेट्रोल भरल्यानंतर अशी आपली दुसरी ऑर्डर आहे, म्हणजे टोटल 12वी ऑर्डर आहे आपली. याचे मॉडर्न किचन. हाँ भाई ये देखो अपना भाई, बस बढ़िया. खेलने जाते हो क्या नहीं? हाँ सही है. तो चलो अभी चलते आपण सीधा मॉडर्न किचन. अँड ते ऑर्डर द्यायचे जवळच आहे सगळ्यात वारेकरच्या इथे. असं जरी ऑर्डर भेटलं ना गाईज काय बरं वाटतं. नॉनस्टॉप कंटिन्युअसली ऑर्डर, थांबायची पण गरज नाही कुठे. मला गाईज घेतली आपली 12वी ऑर्डर मॉडर्न किचनमधून. आणि आपली आउटफिट जी आहे ती चेंज करावी लागेल आता आपल्याला. गरम व्हायला लागलं, सकाळी थंडी होती म्हणून घातलेला, पण आता चेंज करावं लागेल आपल्याला. चेंज म्हणजे आहे आतमध्ये टी शर्ट, फक्त हे काढावं लागेल. आता बेकार आता गरम व्हायला लागलं आहे मुलाला. आणि आपली 12वी ऑर्डर आहे. आपल्याकडे आता आहेत बरोबर 2 ऑर्डर. या 2 ऑर्डर पकडून आपल्या 14 ऑर्डर. दोन्ही ऑर्डर खाली का द्यायचे, एक अंबारी लाईन्स आणि एक दापोडे. आणि ह्या ऑर्डर घेतल्या एशियन हॉटेलमधून. आणि अजून काय नाही, या 2 ऑर्डर लवकर द्यायचे आपल्याला. म्हणजे आता बरोबर वाजले 12:30. 1च्या आधी आपल्याला ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत. काहीच आपली 15वी ऑर्डर आजच्या दिवसातली. बरोबर 1:30 वाजलेत. आणि केसांची बघ काय हालत झाली, गाडी चालवताना असं भांग पडलाय बघ कसं वाटतं. बट कोय ना, जाऊन द्या यार, केसाची वाढ लागतेच गाडी चालवताना. आणि आता जाऊ आपण ही ऑर्डर कंप्लीट करायला मोरेश्वर हाईट्स. 15वी ऑर्डर आहे. तर चला काहीच 15 ऑर्डर कंप्लीट झाल्यात. आणि आता 2 ऑर्डर अजून भेटल्यात आपल्याला. त्या 2 ऑर्डरमध्ये 1 ऑर्डर एक्झॉटिक आणि 1 ऑर्डर मॉडर्न किचन. तर जाऊया आता फटाफट 2 ऑर्डर कंप्लीट करूया. मग आपल्या होतील टोटल 17 ऑर्डर. आणि बरोबर 2 वाजायला 10 ते 15 मिनटं लागते आहेत. चलो गाइस, अभी गन्या भाई अपन को भजी पाव खिला रहा है. 2 ऑर्डर तो लिया हूँ, तीसरा ऑर्डर भी वेट कर रहा हूँ, उसका अभी तक बना नहीं है. तब तक के लिए हम इधर आएंगे भजी पाव खाने के लिए. गन्या दादा, हाँ भजी पाव. मैं भजी पाव खाता हूँ इधर से. इधर का टेस्ट बहुत अच्छा है इसलिए गर्मा गर्म. इस प्लान चेंज हो गया है, भजी खत्म. अभी खा रहा है समोसा पाव. मैं भी पहली बार अभी समोसा पाव खाने वाला इधर. मैं तो डेली भजी पाव खाता था. ये देखो अभी तक कुछ चालू ही नहीं हुआ इनका इधर. भजी का बटाटा देखो. चल ब्रो, अपना दाल खिचड़ी हुआ रहेगा क्या बता? हो गया रहेगा आराम से. चलो चलते हैं. बट अभी तक फाटक ओपन ही नहीं हुआ इनका. ये देखिए दूसरा महा, हमारा टीटोज का राइडर इधर आ चुका है, खड़ा हुआ है. ये देखो महा गाइस, टोटल 3 ऑर्डर आपल्या. आणि बघा रोहितची गाडी चालेल. ए रोहित, ये रोहित नल्ल्या गाडी काढ जा. गाडी काढ, गाडी काढ. गाडीला गाडी लावली साल्या. झाल्या का 20? 20 नाही झालेत, 18 झालेत. गाडी काढ चल लवकर. 3 ऑर्डर आहेत माझ्याकडे 3. अरे हो घे टाक, मला जाऊ दे बाई. तर चला गाईस, फायनली आपल्या झाल्यात 18 ऑर्डर कंप्लीट. आणि 19वी ऑर्डर भेटली आपल्याला देशी पॉपची. ती द्यायची आपल्याला वेटला. आणि त्यानंतर होतील टोटल 19 ऑर्डर. मग 20 ऑर्डर आहे मध्ये 3च्या आधीच कंप्लीट होतील. तर जाऊया डायरेक्ट देशी पॉपला. एक आलू टिक्की बर्गरच आहे. तर जाऊ फटाफट ही ऑर्डर कंप्लीट करू. 20 ऑर्डरला किती वेळ लागतो बघूया आता. गाइस ये रहा वेस्ट का फाटक और ये रहा राम बेंसी वाला. ए राम बेंसी वाला, कितने मिनट में खोलेगा ये फाटक? हाँ, कितने मिनट में फाटक खोलेगा बता. तो गाइस बता कितने मिनट में फाटक ओपन होगा? क्या जाऊँ मैं एक्सीलेटर से? नहीं सर, हाँ मिल जाएगा. तो ये बोला इसलिए रुका हूँ मैं गाइस. देखते अभी ये ट्रेन के बाद ओपन होता है क्या नहीं. तो गाइस फाइनली फाटक ओपन हो चुका है. और ये गाड़ी चला रहा है क्या, हाथ गाड़ी. ये जानो क्या बोलने का भाई. हाँ तू गाड़ी के वैसे ही वाट लगाते रहता है तू. हाँ
क्या गाड़ी चलाता है तू? अच्छा अभी से मैं तेरे को मेरे गाड़ी कभी दूंगा ही नहीं। अभी पता चला ब्रो तू कैसा गाड़ी चलाता है। ये देखो समझ मात्रे, चला चला भगा भगा। तू गाड़ी की तो पूरे वाट लगाते हैं। हाँ राम भाई एक राइस भिजवा। तो गाइस फाइनली हम आ चुके हैं राम रेस्टोरेंट, राम पाटिल रेस्टोरेंट, और मेरी गाड़ी वहाँ पर है। चलो राम भाई थँक यू। तो चला गाइस आपल्या 20 ऑर्डर कंप्लीट झाल्यात बरोबर 3 वाजता आणि 21वी ऑर्डर लागली आहे एशियन हॉटेलची आणि ती द्यायची आहे कुठे माहिती आहे का, डिवाइन नाईट्स। तर लेट्स बरोबर 3:05 आपल्याला 21वी ऑर्डर लागलेली आहे आणि बरोबर आपण जेव्हा पेट्रोल भरला त्या 10 ऑर्डर मारल्या त्या 2 बॉटलमध्ये। तर लेट्स अजून किती ऑर्डर होतील नो आयडिया। M24 वर्सेस M24, हार्दिक वर्सेस सानिका, म्हणजे नयन आहे तर गेम मध्ये नाव सानिका आहे त्यामुळे तसं बोललो रे भाऊ। 5 पॉइंट हार्दिकचे आहेत, 3 पॉइंट याचे आहेत नयनचे। दुसरा कंटाळा गया। बघू कोण जिंकतो यांच्यात। राईट नाव लेफ्ट में घालू नको। ओ हो क्या शॉट दिया भाई नयन ने, M24। तर चला गाईस फायनली 4 वाजलेत आणि 3 वाजता 20 ऑर्डर कंप्लीट झाले नाही। एक ऑर्डरला फक्त 1 तास झालाय, म्हणजे टोटल 21 ऑर्डर झाले। त्यावर आता डायरेक्ट बेसिक आपला मोबाईल आहे 10% चार्जिंग फक्त आणि पेट्रोल पण भरलेलं आहे, म्हणजे सकाळीच पेट्रोल टाकलेलं आहे त्या 2 बॉटल, त्यामुळे ते असे काळे दिसत आहे। बाकी नो इश्यू। अजून आपल्याला 10 ऑर्डर मारायचे आहेत। जाऊ डायरेक्ट पहिला बेसिक आपला आणि मग त्यानंतर पहिला चार्जिंगला लावणार। गाईज ही बघा आपली आजच्या दिवसातली 25 नंबरची ऑर्डर आहे गाईज आणि आता बरोबर 7 वाजलेत। बरोबर सकाळी 8 वाजल्यापासून आता नॉनस्टॉप आपण 25 ऑर्डर काढल्या आहेत तरी त्याच्या चंद्रांगणमध्ये फेज 3 मध्ये। चला गाईज फायनली 25 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत, बरोबर 7:10 झालेत आणि आता परत 2 ऑर्डर भेटल्यात। त्या पण अशा ऑर्डर भेटल्यात की उलट्या फुलट्या ऑर्डर आहेत, बट कोण आता 2 ऑर्डर एकत्र भेटल्या म्हणून काय वाटत नाही, त्याच रूटच्या आहेत त्यामुळे नो इश्यू। आता जायचं आपल्याला पहिला राधाकृष्ण रेस्टॉरंट, त्यानंतर जायचं आहे मला महाराष्ट्र आपला प्युअर व्हेज चायनीज आहे ना तिकडे जायचं आहे। तिकडून दोन्ही त्याच रूटच्या ऑर्डर आहेत त्यामुळे नो इश्यू। तर जाऊया तर डायरेक्ट पहिला राधाकृष्णचा लावला। गाईज आपली राधाकृष्णमधून ऑर्डर पिकअप केली आपण 26 नंबरची आणि आता ही द्यायची आपल्याला मात्रे गेटला आणि त्यानंतर आपल्याला माऊली प्युअर व्हेज चायनीज आहे तिकडून एक ऑर्डर घ्यायची आहे। तर अख्खा ट्रॅफिक झालं त्या रूटला आणि ह्या रूटला, तर जाऊया फटाफट। हे बघा आपल्याकडे माऊली प्युअर व्हेजची पण एक ऑर्डर भेटली आणि त्यानंतर जसं आलेलो ना तसंच मला लगेच अजून एक ऑर्डर भेटली MH05 ते काहीतरी रेस्टॉरंटचं नाव आहे। तिथं जे फ्रँकी वगैरे बर्गर वगैरे भेटतो, तिथून आपल्याला एक फ्रँकी घ्यायची होती ती पिकअप केली। आता द्यायची ती वारेकरमध्ये, म्हणजे जाताना अजून एक ऑर्डर होईल। टोटल आपल्यातील 28 ऑर्डर आणि फक्त आपल्याला 30 ऑर्डरसाठी 2 ऑर्डरची गरज लागणार आहे। तर बस आता ही ऑर्डर देऊ, नंतर ही ऑर्डर मग होतील आपल्या 28 ऑर्डर। तर जाऊ फटाफट जायचं, ट्रॅफिक तर भरपूर झालं आहे तर आता मला जावं लागेल मिनिटामध्ये। शेवटी काय ट्रॅफिक लागलाच आपल्याला फायनली। हे बघा नॉन स्टॉप रिक्षा, बस, 4 व्हीलर, त्यातली एक ऑर्डर तर लेटच होणार आहे। पहिलाच ग्लोबलच्या इथे द्यायची एक ऑर्डर माऊली प्युअर व्हेज चायनीजची। जागाच नाही गाड्याला काहीच आणि आता आज म्हणजे मेन बाजार पण भरला आहे, काय करणार त्याला। MH05 CZ हीच गाड़ी, क्या पता कब तक ये ट्रैफिक कम होएगा भाई। तर चला काहीच अमूलमधनं घेतली आपली 29 नंबरची ऑर्डर आणि एक ऑर्डरची गरज आहे फक्त आपल्याला 30 ऑर्डरसाठी। तर बघू आता ती किती वाजेपर्यंत आहे। तर अजून 9 वाजले, बरं 9 वाजायला 15 मिनिटं आहेत, 8:45 झालेत। तर अजून 15 मिनिटात आपल्याला टोटल अजून एक ऑर्डर भेटली पाहिजे, मग आपल्याला 30 ऑर्डर कंप्लीट होती गाईज। तर जाऊया फटाफट ही ऑर्डर घेऊ। फायनली गाईज आजच्या दिवसात आपण टोटल 30 ऑर्डर कंप्लीट केल्या सकाळी 8 वाजल्यापासून बरोबर रात्री 9 वाजेपर्यंत आपले 30 ऑर्डर कंप्लीट झाल्या। सकाळी 8ला उठलेलो बट ऑर्डर मला पहिली 8:45 वाजता भेटली आणि आजच्या दिवसात एवढंच होतं फक्त की
फक्त एक मिसिंग झालं की मी बोललेलो साई पालखी वगैरे दिवारसून निघणार ती पूर्ण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ते फक्त मिसिंग झालं कारण की कंटिन्युअसली म्हणजे आज ऑर्डर जे सकाळी एकदा स्टार्ट झाले ना ऑर्डर त्यानंतर जे नॉनस्टॉप कंटिन्यू ऑर्डर भेटत होते ना त्यामुळे मी पालखी पण नाही दाखवू शकलो काही मित्र वगैरे नाही दाखवू शकलो अँड एक्सेट्रा म्हणजे प्रश्न पण विचारणं होतं एवढं सगळं काय काय होतं माझा प्लॅन. बट कामामुळे काहीच सक्सेस नाही झालं. तर कारण की नॉनस्टॉप ऑर्डर होते पण ऑर्डर लेट झाला असता अजून पडला असता तर त्यामुळे थोडा इश्यू झाला. तर त्यानंतर मी जे पेट्रोल आणलेलं गाडीमध्ये ठेवलेलं आपले 2 बॉटल होत्या त्या फक्त त्याच्या आधी मी टोटल 10 ऑर्डर मारलेल्या. त्यानंतर मी बाकी टोटल कितीमध्ये 20 ऑर्डर त्या 2 बॉटलमध्ये कंप्लीट केल्यात आणि अजून काय आता बघू उद्याचा दिवस काय. उद्या पहिला पेट्रोल भरायला जावं लागेल आणि त्यानंतर मग परत ऑर्डर स्टार्ट करावं लागेल. नाही सॉरी उद्या संडे आहे तर संडे आपला सुट्टी असतो. तर काय नाही एवढंच होतं बाकी आजच्या ब्लॉगमध्ये 30 ऑर्डरचा टार्गेट होता तो कंप्लीट झाला आहे. तर आय होप की गाईज तुम्हाला हा ब्लॉग होता तो आवडला असेल 99 डेली ब्लॉगमधला 99 नंबरचा ब्लॉग होता. तर प्लीज कमेंट करून सांगा आवडला असेल तर आणि नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. लाईक वगैरे करायला विसरत आहेत तर प्लीज लाईक वगैरे करा कारण की आपलं डेली ब्लॉगमध्ये आपलं काय म्हणजे कुठे जातच नाही त्यामुळे मी जे ऑर्डर वगैरे काम बिम करतो ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. बस एवढंच असतं. तर बाय बाय भेटू आता पण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.